नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जुलै 2024 मध्ये म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये पोस्ट ऑफिसच्या जागा निघलेल्या होत्या। बऱ्याच उमेदवारांनी या पोस्ट ऑफिससाठी अप्लाय सुद्धा केलेलं होतं। तर मित्रांनो, आता त्याचा निकाल लागलेला आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा निकाल बघणार आहोत। कोणाकोणाची नाव आहे आणि किती पर्सेंटेजच्या बेसवर हा निकाल लागलेला आहे, विभागा वाईज आपण हा निकाल बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, बघूया सविस्तरमध्ये। मित्रांनो, आपल्याला ब्राउझरमध्ये GDS ऑनलाईन हे नाव सर्च करायचं आहे। हे नाव सर्च झाल्यानंतर आपल्याला जी सर्वात वरची वेबसाईट दिसेल तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपण ज्या वेबसाईटवरून फॉर्म भरलेला होता त्या वेबसाईटवर आपण येणार आहोत। तर मित्रांनो, आता असा आपल्या समोर इंटरफेस येणार आहे। तर मित्रांनो, आता आपण इथे कॅन्डिडेट्स कॉर्नर कॉलम मध्ये बघू शकता। सगळ्यात खाली आपल्याला GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 तर हे ऑप्शन बघायला मिळेल। त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता आपल्याला आपलं जे काही राज्य आहे तर ते आता इथे निवडायचं आहे। राज्य निवडल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आता जे विद्यार्थी या भरतीमध्ये पास झालेले आहेत तर फक्त त्यांचीच नावे आता इथे आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आता इथे आपली जी लिस्ट आहे ती डाउनलोड झालेली आहे, आपण तिला ओपन करत आहे। तर मित्रांनो, आता इथे बघू शकता GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 महाराष्ट्र सर्कल लिस्ट 1। तर मित्रांनो, आता आपण आपला जो काही विभाग असेल तर त्या विभागा वाईज आपण इथे बघू शकता। तर मित्रांनो, आपला नंबर लागलेला आहे की नाही आपण रजिस्टर नंबर यावरती चेक करू शकतो आणि आपलं जे काही पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजवर सुद्धा आपण चेक करू शकतो। आपला नंबर लागला असेल तर आपण रजिस्ट्रेशन नंबर या समोरील जे पोस्ट नेम आहे, कोणत्या पोस्टला आपला नंबर लागलेला आहे तर ते आपण इथे बघू शकतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने हा निकाल बघू शकतो। तर ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया अशाच माहितीसह। धन्यवाद।